नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे. पुढचे 15 दिवस श्राद्ध किंवा महाळ घरोघरी केले जातात. त्यानिमित्त श्राद्धाच्या पानात तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते. तर आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तांदळाची खीर फक्त 10 मिनिटात तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट अशी तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया. झटपट तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालूया. तूपही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत तूप अगदी व्यवस्थित वितळून घेऊया. तूप वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये काजू आणि मनुका घालूया. ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही इथे घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून साधारणतः अर्धा मिनिटभर हे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे तुपात व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः अर्धा मिनिटभर तुपात ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण धुवून नितळून घेतलेले बासमती तांदूळ घालूया. इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कोणतेही सुगंधित इंद्रायणी तांदूळ घेतले तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तुपात तांदूळ आणि जे ड्रायफ्रूट्स आपण घातले आहेत ते एकत्रित अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे सतत ढवळून भाजून घेऊया. साधारणतः 1.5 मिनिटभर तांदूळ तुपात व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 वाट्या नारळाचे दूध घालूया. इथे मी नारळाचे पातळ दूध घेतले आहे. त्यानंतर आपण घट्टसर दूध अगदी शेवटी घालणार आहोत. आता नारळाच्या दुधात आपण हे जे तांदूळ आपण भाजून घेतले आहेत अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. हे करत असताना अशा प्रकारे ढवळून तांदूळ भांड्यावर झाकण ठेवायचे आहे आणि गॅस बंद करून अगदी व्यवस्थित तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. साधारणतः 5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता नारळाच्या रसात तांदूळ अगदी व्यवस्थितपणे मी शिजवून घेतले आहेत. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे तांदूळ शिजवून घेतल्यावर आता लगेचच त्यामध्ये आपण बाकीचे जे राहिलेले जिन्नस आहेत ते त्यामध्ये एक एक करून घालूया. आता लगेचच त्यामध्ये आपण अर्धी वाटी गुळाची पावडर घालूया. गुळाची पावडर खिरीमध्ये लगेचच एकजीव होते. त्याबरोबरच चिमूटभर मीठही घालूया. मिठामुळे ही जी खीर आहे ती फारच स्वादिष्ट होते, म्हणून कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ आवर्जून घालावे. आता पाहू शकता आपण सर्व जिन्नस अगदी लगेचच एकजीव झाले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये सर्वात शेवटी आपण त्यामध्ये 1 वाटी घट्टसर नारळाचे दूध घालूया आणि अगदी खीर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे मी नारळाच्या दुधात ही खीर बनवत आहे. तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळून खीर थोडीशी आटवून घ्यायची आहे. तुम्हाला जितपत पातळसर किंवा घट्टसर खीर हवी आहे त्याप्रमाणे इथे खीर आटवून घ्यायची आहे. साधारणतः 4 मिनिटानंतर पाहू शकता खीर अगदी व्यवस्थित आटली आहे. अशा प्रकारे खीर व्यवस्थितपणे आटवून घेतल्यावर सर्वात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि खीर अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यामुळे वेलचीचा स्वाद अगदी व्यवस्थितपणे टिकून राहतो, म्हणून वेलची पूड सर्वात शेवटी खिरीमध्ये घालायची आहे. आता वेलची पूड घातल्यावर अशा प्रकारे खीर व्यवस्थित ढवळून घेऊया आणि गॅस बंद करून खीर आपण लगेचच गरमागरम सर्व करूया. ही खीर आता जरी पातळसर वाटत असली तरी जेव्हा ती थंड होते तेव्हा फारच घट्टसर होते, म्हणून अशा प्रकारे थोडीशी खीर पातळसरच ठेवायची आहे. आता गॅस बंद करूया आणि खीर लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे दुधाचा साखरेचा अजिबात वापर न करता स्वादिष्ट अशी तांदळाची खीर तयार झाली आहे. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे. श्राद्धाच्या पानात तुम्ही अशा प्रकारे तांदळाची खीर बनवून ती वाढू शकता. अशा प्रकारे तुम्ही तांदळाची खीर कधीही केव्हाही
गोड खावेसे वाटले तेव्हा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी शेअर केली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट, साध्या, सोप्या आणि अगदी चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.